गिरणी घरी पोहोचवण्याची जबाबदारी ही ज्यांच्याकडून आम्ही गिरणी घेतली त्यांचीच होती. त्यामुळे ते आमच्याबरोबर गिरणी घरी घेऊन आले होते. मग काय, तिची पूजा केली आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की ही गिरणी वापरायची कशी. तशी ही गिरणी 2 HP आहे. ह्यामध्ये 1 HP सुद्धा मिळते, ज्याच्यामध्ये मोटर ही 2 HP तुलनेत छोटी असते. तर यामध्ये तुम्ही गहू, ज्वारी, बाजरी, परत मका, मिरची, हळकुंड असं सगळं काही करू शकता, असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. आणि त्याच्यावर मेन्शनसुद्धा केलेलं आहे. ही गिरणी स्टीलची असल्यामुळे स्वाभाविक प्रश्न उद्भवतो की गरम होत असेल फार. तर हो, गरम तर होती, फक्त पुढचा भाग जास्त गरम होतो कंपेअर टू मागचा भाग. म्हणजे कडेचा भाग इतका फारसा गरम होत नाही. या गिरणीला 1 वर्षाची वॉरंटी आहे. आणि जो तुम्हाला पुढच्या तिथे एक पत्रा दिसत आहे ना, तो काढला की तिथे एक त्यांनी भांडं दिलेलं आहे, ते जॉईन करायचं आणि मग त्याच्यामध्ये हळकुंड, मिरची आणि मका हे सगळं काढता येतं. सुरुवातीला आम्ही 1 पायली गहू दळून बघितलं, तर त्यामध्ये आम्हाला अर्धा पाऊण तास तरी लागला. त्याच्यानंतर गहू दळून झाल्यावर कापडातलं पीठ हे व्यवस्थितपणे काढून घेणं गरजेचं आहे, नाहीतर खाली सगळं सांडन. तसं तुम्ही एका वेळेस 5 किलो दळू शकता असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. झालं बघा गहू दळून. पीठ हे किती बारीक हवं आहे हे तुमच्यावर डिपेंड आहे. कारण ह्या मशीनसोबत आम्हाला 6 प्रकारच्या जाळ्या मिळाल्या. म्हणजे जसं की बारीक, जाड, मीडियम आणि तसं ह्या जाळ्यांना कोणत्या वेळेस लावायचं हे सुद्धा मशीनवर मेन्शन केलेलं आहे. म्हणजे तुमच्या सोयीनुसार तुम्ही ते वापरू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गहू दळून झाल्यानंतर हे साफ करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते खालच्या साईडला ही जाळी ठेवण्याची जागा आहे आणि तो ब्रश आहे ना, त्याच्यानेच साफ करायचा असतं. तो ब्रश ह्या मशीनवर बरंच मिळतो. आणि हे तुम्ही आता वाचून घ्या की काय काय लिहिलं आहे. तुम्हाला मशीनचा आवाज ऐकायचा असेल ना, थांबा ऐकवते. तुम्हाला म्हणले होते ना की एक भांडं मिळालंय, ते म्हणजे हे, ज्याच्यामधून मका, खोबरं, मिरच्या काढू शकतात. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन. बाय.